अमरावती शहरातील शारदानगर येथील उच्चभ्रू लुनिया घराण्यातील 4 वर्षीय बालक नयन लुनियाचे गेल्या 17 फेब्रुवारीला अपहरण करण्यात आले होते। या गुन्ह्यात एकूण 7 आरोपींनी मिळून खंडणी मागण्याकरिता कट रचला होता। सायंकाळी नयन आपल्या 10 वर्षीय बहीण आणि मुख्य सूत्रधार असलेली मोनिका लुनिया दादीसोबत घराबाजूने फिरत असताना हा अपहरणाचा प्रसंग घडून आणला। यातच राजापेठ पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह, पोलीस उपायुक्त शशिकांत सातव याचसोबत सायबर पोलीसने युद्ध पातळीवर शोध मोहीम राबविली। 2 दिवस रात्र तपास करून अखेर नगर पोलिसांच्या मदतीने आरोपीजवळ शेवटी पोहोचलेच। सीसीटीव्ही फुटेजनेच या ठिकाणी सीबीआय सारखं काम करून सर्व आरोपी एकामागे एक पोलिसांच्या जाळ्यात आले। शेवटी या अपहरण घटनेची मुख्य सूत्रधार मुले अपहरण तस्कर टीमला सुपारी देण्यात नयन लुनियाची आजी मोनिका लुनियाच निघाली। यात राजापेठ पोलिसांनी नयनला सुखरूप ताब्यात घेऊन सर्व आरोपींना अटक करून अमरावतीमध्ये आणले। यात आरोपी मोनिका लुनिया, हिना अनिकेत देशमुख, फिरोज रशीद शेख, मुसाईद नासिर शेख, आसिफ युनुस शेख, अल्तमश ताहिर शेख या आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली। पोलीस कोठडी दरम्यान सराईत मुले अपहरण करणारा अट्टल गुन्हेगार टकल्याचे नाव समोर आले। कोठडी दरम्यान आरोपी जवळील घटनेत वापरलेली कार, दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या। 28 फेब्रुवारी रविवारला पुन्हा सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले। यात पोलिसांनी आणखी तपास आणि घटनेत वापरलेले मोबाईल सोबतच मुख्य आरोपी टकल्या फरार असल्यामुळे आणखी 7 दिवस आरोपीची पोलीस कोठडी वाढविण्यात यावी अशी पोलिसांनी न्यायालयाला विनंती केली। शेवटी न्यायालयाने सर्व आरोपीच्या कोठडीत 6 मार्च पर्यंत वाढ करण्यात आली। यात आता समोर कोठडीत आरोपीची कसून चौकशी करून मुख्य फरार टकल्या पोलिसांच्या हातात येऊ शकतो। रविवारी न्यायालयात आरोपी बाजूने ॲडव्होकेट शोएब खान, ॲडव्होकेट शब्बीर हुसेन यांनी बाजू मांडली। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।